नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026 साठी या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. नंबर 1, 3 मेचा पेपर नीट ॲनालाइज करा. पेपरमध्ये कुठे चुका झाल्या, कोणते टॉपिक वीक आहेत, टाईम कुठे गेला, हे सगळं शांतपणे ॲनालाइज करा. हीच तुमच्या पुढच्या तयारीची सुरुवात आहे. नंबर 2, रोज कमीत कमी 3 ते 4 टॉपिक रिवाइज करण्याचा टार्गेट ठेवा. रोज थोडा सिलेबस पूर्ण केला तर 1 महिन्यात पूर्ण सिलेबस अगदी व्यवस्थित रिवाइज होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 10 ते 12 तासांचा सेल्फ स्टडी प्लॅन बनवा. मोबाईल, टाइमपास बाजूला ठेवून प्रॉपर स्केड्यूल तयार करा. जसं रिव्हिजन, MCQ प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, NCERT रीडिंग हे रोज झालंच पाहिजे यावर लक्ष केंद्रित करा. चौथा मुद्दा, स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढवा. फक्त अभ्यास करून उपयोग नाही, प्रश्न पटकन आणि बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा. टाइम लावून प्रॅक्टिस करा. सिल्ली मिस्टेक जितक्या कमी करता येतील तितक्या कमी करण्याचा प्रयत्न करा. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा, जे जमतंय त्यावरच लक्ष केंद्रित करा. आधीपासून स्किप केलेले किंवा सोडून दिलेले टॉपिक आता नव्याने सुरू करू नका. त्याऐवजी इम्पॉर्टंट चॅप्टर्स, वारंवार येणारे क्वेश्चन्स, स्ट्रॉंग टॉपिक्स हे अजून स्ट्रॉंग करा. अभ्यासात सातत्य ठेवल्यास सिलेक्शन नक्की होईल. परीक्षेच्या ह्या काळात पुढच्या 1 महिन्यापर्यंत नकारात्मक गोष्टीपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी स्वतःला मोटिवेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.